एक डास तुमचं अख्खं कुटुंब आजारी पाडू शकतो. नमस्कार मित्रांनो, मान्सून मालिका भाग 3 मध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आपला आरोग्यवाला चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी मान्सून सिरीज घेऊन येत आहोत. तर चला पाहूया या पार्ट मधला एक जो डास आहे ते तुमचं अख्खं कुटुंब कसं आजारी पाडतो. मान्सूनच्या सीझन मध्ये किंवा पावसाळ्यामध्ये काय होतं, तुम्ही तुमच्या सोबतच्या परिसरामध्ये पाण्याच्या टाक्या असतील, कुंड्या असतील किंवा जे काही तुमच्यात न उपयोगीत येणारं जे काही साहित्य असेल ते तुम्ही तुमच्या घरांवर स्लॅबवर ठेवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये पाणीच असतं. त्याकडे तुमचं लक्ष नसतं आणि तिथेच डासांची उत्पत्ती होते. तो डास तुम्हाला चावतो आणि तुम्हाला डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारखा आजार होतो. तर आपण याच्यासाठी काय काळजी घ्याल? तुमचा जो काही सभोवतालचा परिसर असेल किंवा तुमचं जे घर असेल तर तिथं जे काही तुम्ही न यूज करणारं किंवा उपयोगी न येणारं जे काही साहित्य आहे ज्याच्यामध्ये पाणी साचू शकतं ते तुम्ही तिथून हटवा किंवा त्यात जर पाणी साचलं असेल तर ते क्लीन करा किंवा ते पाणी ओता. सगळ्यात महत्वाचं, तुमच्या घरावर किंवा तुम्ही घरामध्ये पाणी साचवण्यासाठी जे काही साहित्य यूज करता म्हणजे काही भांडे असतील, टाक्या असतील, तर त्याच्यामध्ये पाणी जास्त काळ ठेवू नका. जर तुम्ही त्याच्यामध्ये जास्त काळ पाणी ठेवलं तर डासांची उत्पत्ती लगेच होणार, तो डास तुम्हाला चावणार आणि तुम्हाला डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होणार. मी गेले 2 ते 3 दिवस सांगलीमधील हॉस्पिटलमध्ये फिरत आहे. तिथं डेंग्यूची साथ आली आहे किंवा डेंग्यूची पेशंट आहेत असं मला सांगण्यात आलं. तर त्याच्यासाठी मी हा भाग 3 डासजन्य आजारांपासून होणाऱ्या आजारांवर मी हा भाग 3 केलेला आहे. तर तुम्हाला जर अंगदुखी, डोकेदुखी किंवा तुम्ही जर पूर्णच अशक्त झाला असाल तर तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या स्वतःच्या सल्ल्यानुसार औषधे घेऊ नका. तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहील आणि तुम्हाला हा पावसाचा जो काही आनंद आहे तो घेता येईल. अशाच प्रकारच्या आरोग्य रिलेटेड टिप्ससाठी तुम्ही आमचं आपला आरोग्यवाला चॅनल फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.